नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनेलवर तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे। आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पावसाळी हंगामातील आर्यमन टोमॅटो वाणाच्या 60 दिवसांच्या पिकाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, आज मी तुम्हाला माझ्या शेतातील 60 दिवसांच्या टोमॅटो पिकाची प्रत्यक्ष स्थिती दाखवणार आहे। अनेक शेतकरी या टप्प्यावर विचारतात, आता कोणते खत द्यावे, फवारणी कशी करावी, फळांची वाढ कशी वाढवावी, रोग आणि किडींपासून संरक्षण कसे करावे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये मिळतील। जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनेलवर आला असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा। त्यामुळे शेतीविषयक प्रत्येक नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळेल। चला तर मग आपल्या 60 दिवसांच्या आर्यमन टोमॅटो पिकाची पाहणी करूया। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की झाडांची वाढ चांगली झालेली आहे। अनेक झाडांवर फुलांचे घोस आहेत, तर काही ठिकाणी हिरवी फळे मोठी होत आहेत। याच अवस्थेत योग्य व्यवस्थापन केल्यास उत्पादनात मोठी वाढ होऊ शकते। 60 दिवसांनंतर झाडात काय बदल होतात? या अवस्थेत झाडाची सर्व ऊर्जा फळांच्या वाढीकडे वळते। त्यामुळे संतुलित खत, योग्य पाणी आणि रोगकीड नियंत्रण याकडे विशेष लक्ष द्यावे लागते। पावसाळ्यात वातावरण दमट असल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा धोका वाढतो। म्हणून नियमित शेताची पाहणी करणे खूप महत्त्वाचे आहे। जर एखाद्या झाडाची पाने पिवळी दिसत असतील किंवा वाढ थांबलेली असेल तर त्या झाडाकडे वेगळे लक्ष द्या। अशा झाडांमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता, पाण्याचा ताण किंवा रोग असू शकतो। पाण्याचे व्यवस्थापन। पावसाळ्यात सर्वात मोठी चूक म्हणजे पाणी साचू देणे। टोमॅटोला पाणी हवे असते, पण मुळांजवळ पाणी साचले तर मुळे कुजण्याचा धोका वाढतो। त्यामुळे शेतातील निचरा चांगला ठेवा। पाऊस पडत नसेल तर जमिनीतील ओलावा पाहूनच पाणी द्या। अनावश्यक पाणी दिल्याने फळे तडकू शकतात आणि रोग वाढू शकतात। झाडांना आधार का द्यावा? फळांचे वजन वाढल्यावर फांद्या खाली झुकतात। त्यामुळे बांबू किंवा दोरीचा आधार दिल्यास फळे जमिनीला लागत नाही, हवा खेळती राहते आणि रोग कमी होतात। यामुळे फळांचा दर्जाही चांगला राहतो। मित्रांनो, हा फक्त सुरुवातीचा भाग आहे। पुढील भागात आपण 60 दिवसांनंतरचे खत व्यवस्थापन, फवारणी, फुलगळ थांबवण्याचे उपाय आणि भरघोस उत्पादनासाठी। आतापर्यंत आपण झाडांची अवस्था, पाणी व्यवस्थापन आणि आधार देण्याचे महत्त्व पाहिले। आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे खत व्यवस्थापन। मित्रांनो, 60 दिवसांनंतर टोमॅटोच्या झाडाची वाढ जवळजवळ पूर्ण झालेली असते। आता झाडाची जास्तीत जास्त शक्ती फुले आणि फळे भरण्याकडे जाते। त्यामुळे या काळात योग्य अन्नद्रव्ये मिळाली तर फळांचा आकार, वजन आणि गुणवत्ता खूप चांगली मिळते। सर्वप्रथम आपल्या शेतातील प्रत्येक झाडाकडे नीट लक्ष द्या। जर पाने गडद हिरवी असतील, फुलांचे घोस चांगले दिसत असतील आणि फळे जोमाने वाढत असतील तर पीक योग्य मार्गावर आहे। पण पाने पिवळी पडणे, फुले गळणे किंवा फळांची वाढ मंदावणे दिसत असेल तर कारण शोधणे आवश्यक आहे। फुलगळ का होते? पावसाळ्यात सतत ढगाळ वातावरण, जास्त आर्द्रता, तापमानातील बदल आणि अन्नद्रव्यांचा असमतोल यामुळे फुलगळ होऊ शकते। त्यामुळे शेतात नियमित फेरफटका मारा आणि बदल दिसताच योग्य उपाययोजना करा। पावसाळ्यातील विशेष काळजी। मित्रांनो, पाऊस पडल्यावर शक्य असल्यास शेतात पाणी साचलेले नाही ना, हे पहा। पाणी जास्त वेळ उभे राहिले तर मुळांना ऑक्सिजन कमी मिळतो आणि झाडांची वाढ थांबू शकते। तण वेळेवर काढा। तणांमुळे अन्नद्रव्ये आणि ओलावा वाया जातो, तसेच किडी आणि रोगांना आश्रय मिळतो। झाडांभोवती हवा खेळती राहील याची काळजी घ्या। खालची सुकलेली किंवा रोगट पाने काढून टाकल्यास बुरशीजन्य रोगांचा धोका कमी होतो। फळांची वाढ।
आता तुम्ही पाहत असाल की अनेक घोसांमध्ये हिरवी फळे लागलेली आहे. या टप्प्यात फळांची संख्या टिकवून ठेवणे आणि त्यांचा आकार चांगला होणे हेच मुख्य उद्दिष्ट असते. फळांना थेट जमिनीचा स्पर्श होणार नाही याची काळजी घ्या. आवश्यक असल्यास फांद्यांना आधार द्या. नियमित निरीक्षण. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी 10-15 मिनिटे शेताची पाहणी करा. पानांचा रंग, नवीन फुले, फळांची वाढ आणि किडींची सुरुवातीची लक्षणे दिसली तर लगेच उपाययोजना करणे सोपे जाते. मित्रांनो, टोमॅटो शेतीत यश मिळवण्याचा सर्वात मोठा मंत्र म्हणजे नियमित निरीक्षण आणि योग्य वेळी योग्य निर्णय. उशीर झाल्यास उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. पुढील भागात आपण रोग व किडींची ओळख, त्यांची सुरुवातीची लक्षणे, प्रतिबंधक उपाय आणि उत्पादन वाढवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.